फॉर्म घेऊन गेले का, काय माहिती काय सांगा? आपलं मतदान 5व्या टप्प्यामध्ये आहे. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाचा 5वा टप्पा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 26 एप्रिलपासून 3 मेपर्यंत नॉमिनेशन पेपर दाखल करता येईल. 4 मेला स्क्रुटिनी होईल आणि 6 मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. तर 26 पासून ते 3 मेपर्यंत 3 दिवस सुट्टीचे येतात, 5 दिवस कामाचे आहेत. तर त्या 5 दिवसांमध्ये त्यांना उमेदवारी अर्ज ज्यांना इच्छा असेल त्यांनी भरू शकतात. आणि माघार घेण्याची स्क्रुटिनी 11 वाजता असेल 4 तारखेला. स्क्रुटिनी झाल्याबरोबर कार्यालयीन वेळेमध्ये माघार घेऊ शकतात. परंतु शेवटचा दिनांक जो आहे 6 तारखेला, त्या दिवशी फक्त 3 वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. माघार घेतल्यानंतर 3 वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर 6 तारखेला सिम्बल अलॉटमेंट होईल, निवडणूक चिन्ह वाटप होईल. निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर मतपत्रिकेचा नमुना तयार होईल. आपण जर बघितलं काय सरकारी कर्मचाऱ्यांपैकी जे आम्हाला बॅलेट पेपरसाठी म्हणजे टपालीने मतदान, म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये जे मतदार नाहीत परंतु मतदानासाठी आमच्याकडे मतदानाच्या दिवशी ड्युटीवर आहेत आणि त्यांचं मतदान 20 मेलाच आहे, असे जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी, त्यांच्यापैकी 509 व्यक्तींनी आम्हाला अर्ज केलेला आहे टपाली मतपत्रिकेसाठी. त्याशिवाय 655 असे कर्मचारी आहेत जे आमच्याच मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी त्यांच्या केंद्राशिवाय इतर ठिकाणी पोस्टेड असतील, तर त्यांना इलेक्शन ड्युटी प्रमाणपत्राची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी EDC प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे. ह्याशिवाय पोलीस कर्मचारी आहेत जे मतदानाच्या दिवशी ह्या ठिकाणी पोस्टेड असतील आणि ते इथलेच मतदार आहेत, तर ते त्यांच्या स्वतःच्या मतदान केंद्रामध्ये नसतील तथापि इतर मतदान केंद्रामध्ये पोस्टेड असल्यामुळे त्यांना देखील इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटची सोय उपलब्ध आहे. असे 1000 म्हणजे 998 एवढे लोकांचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. आणि त्याशिवाय जे आपण 12D म्हणतो इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये, इसेन्शियल सर्व्हिसेसचे अजूनपर्यंत आमच्याकडे अर्ज आलेले नाहीत, ते येण्याची अजून मुदत आहे. आणि जे दिव्यांग आणि वरिष्ठ वयोगटातील मतदार आहेत 85च्या वर, अशापैकी आत्तापर्यंत 247 अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. युवा मतदार होत आहेत अशा लोकांची अजूनपर्यंत नोंदणी त्यांनी करून घेतली नसेल तर 23 एप्रिलपर्यंत मुदत होती त्यांना फॉर्म नंबर 6 भरून त्यांचं नाव नोंदणी करून घेण्याची. हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे आपण विविध 3 घटकातले लोक, युवा मतदार, महिला मतदार आणि दिव्यांग मतदार, यांच्यामध्ये देखील मतदानाची टक्केवारी वाढावी ह्या दृष्टीने आपण एक मतदान केंद्र प्रत्येक विधानसभेमध्ये पूर्णपणे महिलांद्वारे चालित असं केंद्र, म्हणजे महिला कर्मचारीच त्या मतदान केंद्राचं संचलन करतील असं एक मतदान केंद्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, तसंच दिव्यांगांद्वारे उपलब्धतेनुसार, दिव्यांग कर्मचारी उपलब्धतेनुसार ते एक केंद्र फक्त दिव्यांग कर्मचारी पूर्ण चालवणार आहेत. आणि युवा कर्मचारी हे युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी ते केंद्र पूर्णपणे युवक कर्मचारी चालवणार आहेत, असं आपलं नियोजन आहे. मॅडम आपण बघितलं तर 40 ते 45% मतदान होतं, तर हा टक्का कसा वाढवणार? विविध स्तरावर आपण मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे आपण स्वीपच्या ॲक्टिव्हिटी घेत आहोत, सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टर्स पार्टिसिपेशन. त्याच्यामध्ये आपण आवाहन करत आहोत विविध ठिकाणी जाऊन की मतदारांनी 20 मेला आपल्या मतदारसंघामध्ये सुट्टीला न जाता, म्हणजे हॉलिडे न करता मतदानाचा पहिला आपला अधिकार बजवायचा आहे, असे आपल्यामार्फत आवाहन पण करण्यात येत आहे. आपण प्रत्येक शाळांना सांगितले आहे की तुमच्या जे स्टुडंट्स आहेत, शाळा कॉलेज सगळ्या स्टुडंट्सना आपण हे सांगितले की तुमची सुट्टी संपल्यानंतर जो पहिला दिवस आहे शाळेचा, त्यावेळेस तुम्ही जो प्रोजेक्ट घेऊन यायचा आहे त्याच्यामध्ये एक कंपल्सरी तुमच्या फॅमिलीमधले जेवढे मतदार आहेत अबाव 18 इयर्स ओल्ड त्यांनी मतदान केले आहे त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन यायचा आहे, हे आहे. त्यानंतर आपण डोंबिवली म्हणजे विविध भागामध्ये विविध पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये डोंबिवली भागामध्ये स्टेशनपासून डोंबिवलीमध्ये येण्यासाठी रिक्षाचा पर्याय अवेलेबल आहे जास्त, त्यामुळे मग रिक्षा चालवणारे आहेत त्यांच्याकडून ते पॅम्पलेटचं डिस्ट्रीब्युशन मतदानासाठी आवाहन करण्यासाठी ते करत आहोत. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सोशल मीडियाची टीम आहे, ती फार ॲक्टिव्हली आपल्या स्वीप कार्यक्रमाला पुढे घेऊन जात आहे आणि विविध इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये स्वीपकरिता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्याच्यामध्ये मोस्टली
सोशल वेलफेअर ऑफिसर्स किंवा एज्युकेशन ऑफिसर, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांचा समावेश आहे. त्यांच्यामार्फत देखील विविध कार्यक्रम ते राबवत आहेत. रांगोळी स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, शाळेमधून जागरूकता निर्माण करत आहेत. स्टुडंट्सना त्यांनी आपल्या पेरेंट्सना पत्र लिहायला सांगितले आहे की पत्र लिहून वडिलांना, आईला किंवा घरातल्या इतर ॲडल्ट सदस्यांना आवाहन करा की मतदान का करणं आवश्यक आहे. अशा विविध माध्यमातून आपण प्रयत्न करतो. तुम्ही इलेक्शन कमिशनचं थीम सॉन्ग पण बघितलं असेल, मैं भारत हूँ. ते थीम सॉन्ग पण खूप प्रेरणादायक आहे. सगळ्यांनी याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि मतदान करावं. लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची आकडेवारी बदलू शकते. 23 तारखेपर्यंत अर्ज घेण्याची मुदत असल्यामुळे, पण आज रोजी जी आकडेवारी आहे त्याप्रमाणे एकूण 20,18,958 मतदार आहेत. त्यापैकी 9,32,510 20,18,958 पैकी 9,32,510 ह्या महिला मतदार आहेत, म्हणजे 46% महिला आहेत. आपण महिलांच्या मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून विविध कार्यक्रम आत्तापर्यंत घेतलेले आहेत. तथापि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक असे पिंक बूथ आपण तयार करणार आहोत. म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 पिंक बूथ असतील, त्याच्यामध्ये संपूर्ण सगळे कर्मचारी महिलाच असतील. त्यामध्ये 6